मस्त रंग आला. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पावभाजीचा बेत केला आहे. तयारी करून घेतली आहे मी सगळी. हे मटार आहे, सोलून घेतलेत मटार. फ्लावर आहे, हा फ्लावर जरा जास्त आहे, लागेल तेवढा वापरणार आहे मी. टॉमॅटो, हे 4 टॉमॅटो घेतलेत मीडियम आकाराचे मी. ही थोडीशी पिवळी सिमला मिरची होती माझ्याकडे, ती घेतली. हिरवी सिमला मिरची बारीक चिरून घेतली. हे एक गाजर घेतले बारीक चिरून. हे एक बीट घेतले चिरून आणि ते 2 बटाटे घेतले चिरून. आपण कुकरमध्ये घालणार आहोत पावभाजी, शिजवून नाही घेणार आहे, आधी डायरेक्ट शिजायला घालणार आहे. दाखवते तुम्हाला. हा मसाला आहे, हे बटर आणि हा पावभाजी मसाला. कुकर ठेवला मी, भाजी घालायला घेते. आधी तेल घालते मी कुकरमध्ये. बऱ्याचदा आपण काय करतो, आधी सगळ्या भाज्या शिजवून घेतो आणि मग पावभाजी करतो. तसं नाही करणार आहे मी आज. चांगले मोठे 2 चमचे हे तेल घातले बघा, आणि मग त्यात बटर घालते मी. बटर जर आधी डायरेक्ट कढई पातेल्यामध्ये घातलं तर ते करपतं. मग आधी तेल घालायचं थोडं आणि मग त्यात बटर घालायचं. बटर घालते बघा. जिरं घालायचं थोडं, मोहरी नाही घालायची, फक्त जिरं घालायचं. हे मोठे 2 कांदे चिरून घेतलेत मी बारीक, ते घालते. हे मी आलं लसूणची पेस्ट करून घेतली, पण त्यात कोथिंबीर थोडीशी काड्यांसहित वाटली, म्हणजे कुटली आहे मी, ती घालते. परतू देते चांगलं. कांदा जरा थोडासा परतून घेतला की मग त्यात सिमला मिरची आणि बाकीचं साहित्य एक एक करून टाकते मी. सिमला मिरची घालते त्यात मी. गाजर बीट घातलं, आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तर चालतं. पण बीटमुळे काय होतं, रंग छान येतो. परतू देते चांगलं हे मी. एक एक करून घालून देते मी. आधी भाज्या चांगल्या परतून घेते, मग मसाले टाकते मी त्यात. ही साधारण 5-6 माणसांसाठी भाजी करते मी. मीठ घालते मी हा थोडं. कोथिंबीर घालते. नाही, आता बीट घालते. सगळ्या भाज्या घालून झाल्या. आता मसाले घालते मी एक एक करून. मसाले घालते मी त्यात आता. हा 2 चमचे घरातला मसाला घालते मी आधी.
ही धने जिरे पावडर आहे 2 चमचे. आणि हा पावभाजी मसाला 1 पाकिट आहे, पूर्ण घालून टाकून घेऊ. मीठ घातलंय आपण त्यात, हे जरा चांगलं परत परतून द्यायचं मसाले. सगळे मसाले घालून झाले, परतून घेतले चांगलं. आता पाणी घालते. पाणी जरा बेताचंच घालायचं. नंतर मग वाटलं तर आपण झाल्यानंतर पण थोडंसं पाणी वाढवू शकतो, कारण मग नंतर भाजी जशी गार होईल तशी ती घट्ट होते. बीटमुळे बघा रंग लाल चांगला आलाय. त्यात काही कोणता वेगळा रंग घालायची गरज नाही. पाणी घालते मी आता त्यात. मीडियम आचेवर चांगल्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. एकदम मोठा गॅस नाही ठेवायचा. दोन शिट्ट्या होऊ देते. उघडून बघूया भाजी. 2 शिट्ट्या होऊ दिल्या. जरा गार झाला कुकर. आता उघडते. हे बघा मस्त भाजी शिजली आपली. कुकरमध्ये घातल्यामुळं वेगळी शिजवून परत फोडणी घालायची काही गरजच नाही पडत. मस्त भाजी झाली आपली. आता मी ह्यात बटर टाकते. गॅस चालूच ठेवते थोडा वेळ. ह्यात मी आता बटर टाकते. बटर आपोआप सगळं त्यात विरघळून जाईल. तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊया. पाव भाजायला घेऊ आपण. थोडं तेल घालते आणि मग बटर घालते त्यात, कारण बटर लगेच करपून जातं. त्यात आपण थोडीशी ही पावभाजीची भाजी घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मग पाव भाजायचे असे मस्त. असे सगळे पाव भाजून घ्यायचे. छान लागतात. आपण नुसतं बटर टाकून भाजायला घेतले पाव तर बटर पटकन करपून जातं. सगळे पाव असे भाजून घ्यायचे. पाव थोडे बारीक साईजचे आहेत. काही वेळा बारीक साईज येतात, काही वेळा मोठे येतात. हे पाव भाजून झाले. आपले पाव भाजून झाले. कांदा लिंबू मस्त अशी पावभाजी तयार आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता पावभाजी? डायरेक्ट शिजवून कुकरमध्ये घेता की आधी शिजवून घेऊन मग फोडणी घालता? कमेंट करून सांगा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त अशी पावभाजी आपली तयार.